उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी कराडमधील प्रीती संगमावर जात यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला केलं अभिवादन। यशवंतराव चव्हाणांना वाहिली आदरांजली। अजित पवारांनी चर्चा का केली नाही याचं फडणवीसांनीच आत्मचिंतन करावं, तर दादांच्या नावावर कोणतीही बिलं फाडू नयेत, संजय राऊतांचा फडणवीसांना थेट इशारा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून विलीनीकरणाबाबत न बोलण्याची पक्षाच्या प्रवक्त्यांना सूचना। पक्षाकडून केवळ सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदेच बोलतील। माहिती अभावी विसंगती टाळण्यासाठी पक्षाचा आदेश। रिअल हिरोला आमच्यातून हिरावून नेलं आणि महाराष्ट्राच्या असंख्य स्वप्नांची राख रांगोळी केली। आमचा रिअल हिरो परत येणार आहे का? रोहित पवारांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट। राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष, कुणाला पद द्यायचं याचा निर्णय ते घेतात, आम्ही नाही। मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। तर राज्यसभेवर कुणाला पाठवायचं हा आमचा अधिकार, तटकरेंची प्रतिक्रिया। सोलापूर पालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल, तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकरांचा अर्ज दाखल। मुंबई पालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी। अभ्यासू, पालिकेची माहिती असलेला अनुभवी चेहरा अशी खणकर यांची ओळख। साताऱ्यातील वाढे गावाजवळील कण्हेर डावा कालवा फुटला। कालव्याला भगदाड पडल्यानं शेती पाण्याखाली, शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची गटनोंदणी आज होणार आहे आणि दोन्ही पक्षांचे 2 स्वतंत्र गट असणार आहेत। त्यांची नोंदणी वेगवेगळी होईल, त्यामुळे शिंदे सेनेला त्यांचं स्वतंत्र अस्तित्व राखता येईल, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक गट नोंदणी केला जाईल आणि या गटामध्ये शिवसेनेचे 29 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 नगरसेवक असणार आहेत। त्यामुळे महायुतीचं एकत्रित संख्याबळ 118 वरून आता 121 वरती जाणार आहे। सध्या माझ्यासोबत आपण बघताय की अनेक शिवसेनेचे विजयी उमेदवार, विजयी नगरसेवक आपल्यासोबत आहेत। गेली अनेक वर्ष याच मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती। पुन्हा एकदा जनमताचा कौल मिळालाय, कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय आणि इथे आज पुन्हा 4 वर्षांतर आमची टीम एकत्रपणे काम करेल। खरं तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची होती। या निवडणुकीतनं अनेक वेगवेगळे पैलू आपल्याला पाहायला मिळाले। काहीसा उशीर महापौर पदाच्या निवडीसाठी झालाय, परंतु महापौर महायुतीचा होणार हे आता नक्की झालंय का? 100% महापौर हा महायुतीचाच होणार आहे, याच्याबद्दल कोणीही शंका बाळगू नये। आणि आज आमची ही गटनोंदणी आहे। शिवसेना, भारतीय जनता पार्टीने आता कळले की राष्ट्रवादीचेही 3 नगरसेवक सोबत येत आहेत, त्यामुळे आज कोकण भवनला आम्ही सर्व नगरसेवक आमची नोंदणी करणार आहोत आणि त्यानंतर प्रशासन मुंबईच्या महापौराच्या निवडणुकीच्या संदर्भातली प्रशासकीय प्रक्रिया पुढे सुरू करेल। नक्कीच आपण बघतोय की सगळे हे नगरसेवक सज्ज झालेले आहेत। आज कोकण भवन येथे जाऊन गटनोंदणी देखील केली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीच्या महापौर या महिला महापौर असणार आहेत। ताई, काय सांगाल? अनेक अर्थांनी ही निवडणूक महत्त्वाची होती। पुन्हा एकदा मुंबईची प्रथम नागरिक महिला असणार आहे। हो, खूप मोठी म्हणजे आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी महापौर म्हणून महिलाच बसणार आहे आणि ती महायुतीची महिला बसणार आहे। खूप आनंद होतोय। नक्कीच आपण बघतोय की सगळ्या नगरसेवकांनी तयारी पूर्ण झालेली आहे। लवकरच गटनोंदणी केली जाणार आहे कोकण भवन येथे आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर बसण्याची पुढचा प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे। व्हिडिओ प्रवीणसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई। एक मोठी बातमी समोर येते। अखेर भाजपाचा गटनेता ठरलेला आहे। भाजपाच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी लागणार आहे। गणेश खणकर अभ्यासू आणि महापालिकेची माहिती असलेले अनुभवी चेहरा म्हणून ओळखला जातो। भाजपाने गटनेतेपदी त्यांची निवड केलेली आहे। गणेश खणकर मागील अनेक वर्षांपासून भाजपामध्ये सक्रिय आहेत, तर गणेश खणकर भाजपाचे महामंत्री देखील आहेत। भाजपाच्या गोटातून मोठी बातमी आपण बघतोय। राहुल झोरी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। राहुल, अखेर भाजपाचा गटनेता ठरलेला आहे। अगदी खरं तर ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून निकाल लागल्यानंतर हालचाली महापालिकेत होत नव्हत्या, मात्र आता
प्रत्यक्ष हालचाली म्हणजेच निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि गणेश खनकर हे पालिकेतील भाजपचे गटनेते असतील असं भाजपकडून कळतंय. एकंदरीत बघितलं तर गणेश खनकर हा अतिशय जुना मुरब्बी आणि तितकाच महत्वाचा सबब म्हणजे ह्या सगळ्यातला चेहरा जो आहे तो अतिशय महत्वाचा मानला जातो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते प्रत्येक चा जवळचा असा एक वेगळा चेहरा म्हणून गणेश खनकर यांची ओळख आहे. आवर्जून बघितलं तर अर्थात स्थायी समिती अध्यक्ष, महापौर पद हे दोन्ही जरी भाजपकडे राहणार असले तरी तिसरा महत्वाचा चेहरा तो अर्थात होता भाजपचा गटनेता अर्थात महापालिकेमध्ये नगरसेवकांचा जो नेता अर्थात पूर्णपणे जी प्रक्रिया पार पडते त्यानुसार गणेश खनकर यांचं आता नाव पुढे येतंय. एकंदरीत बघितलं तर मुरब्बी, अनुभवी आणि पालिकेतल्या बारीक गोष्टींमध्ये सर्वतोपरी माहिती असणारा नेता म्हणून गणेश खनकर यांची निवड महत्वाची मानली जाते. निश्चित. धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. अजित पवार आपल्याला बोलले असते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं. यावरती फडणवीसांसोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होते असं नाही. अजित पवार हे स्वतः त्या पक्षाचे नेते होते. जर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा केली नसेल तर त्यांचा फडणवीसांवरती विश्वास नसेल असा टोला शिवसेना उभाटा खासदार संजय राऊत यांनी लगावलेला आहे. जर त्यांना आपला स्वगृही परत जायचा असेल त्यासाठी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची गरज काय. फडणवीसांचा पक्ष हा अखंड महाराष्ट्राच्या विरोधामध्ये, फडणवीसांचा पक्ष हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजूने. अशा वेळेला अजित पवारांसारखा नेता या भूमिकेवरती काम करू शकणार नाही हे आम्हाला माहिती आहे. अजित पवारांशी आमच्याही चर्चा होत होत्या ना. फडणवीसांनी स्वतःच आत्मचिंतन करावं की त्यांनी माझ्याशी आयुष्यावर चर्चा का केली नाही. इतर 100 लोक बोलतात ते खोटं आणि फडणवीस म्हणतात ते खरं. हे चुकीचं आहे. अजित पवार हे मूळ प्रवाहामध्ये येण्याच्या विचाराशी ठाम होते. दोन्ही पक्षामध्ये त्या संदर्भातल्या हालचाली सुरू होत्या हे सगळ्यांना माहीत होतं. देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे. आज दादा नाहीत म्हणून दादांच्या नावावरती कोणती बिलं फाडू नयेत. प्रश्न असा आहे की अजित पवारांनी स्वगृही जाणे हा भारतीय जनता पक्षाचा पराभव होता. देशातल्या राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता आणि भारतीय जनता पक्षाची जी दहशत आहे ती मोडून गेली असती. अजित पवार मागे फिरले असते. तर अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं. हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे रहस्यमय आहे. मला जस्टिस लोहियाची आठवण येते. या प्रकरणानंतर मला जस्टिस लोहियाची आठवण झाली, त्या प्रकरणाची आठवण झाली. मी कोणावरती आरोप करत नाही पण या लोकांच्या मनातला शंका आहे.